नमस्कार. वेळ खूप झालेला आहे, जास्त वेळ मी घेणार नाही. आजच्या या कार्यक्रमात उपस्थित आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच गागरे बंधू, मंचावर उपस्थित सगळ्याच भगिनी, माजी सरपंच पण आहेत, भाग्यश्रीताई गुरुवरे, शेवाळे गुरुजी, उपस्थितांपैकी देखील सगळीच मान्यवर मंडळी आणि जमलेले सगळे विद्यार्थी, उपस्थित शाळेतले विविध तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, आजचा हा आपला गेल्या वर्षीपासून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण सगळेजण देशभरामध्ये साजरा करत असतो. आपण जर प्रत्येक वेळेस जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल, 15 ऑगस्ट असो, 26 जानेवारी असो, प्रथम नागरिक म्हणून देशाचे पंतप्रधान असतील ते त्या ठिकाणी संपूर्ण झेंडावंदन करून देशाला उद्देशून काही ना काही मार्गदर्शन करतात. राज्यामध्ये मुख्यमंत्री असतील, जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्याचे प्रमुख असतील, तालुक्याच्या ठिकाणी तालुक्याचे प्रमुख असतील, अगदी छोट्या छोट्या सहकारी सोसायट्यांमध्ये देखील प्रथम नागरिक म्हणून त्या सोसायटीचे अध्यक्ष असतील. परंतु आपल्या गावामध्ये प्रथम नागरिक म्हणून गागरे साहेबांनी कधीही कोणताही असा अभिनिवेश खरं बाळगला नाही. इथलं जे झेंडावंदन असेल, इथला जो कार्यक्रम असेल, तो इथल्या मातीतल्याच लोकांनी जे जे काम केलं, मग त्यात शिक्षक असतील, पोलीस कर्मचारी असतील, अन्यथा काही ज्येष्ठ मंडळी असतील, अशांच्या हस्ते हा कार्यक्रम केला. खरं म्हणजे ही एक चांगली प्रथा मला असं वाटतं या गावामध्ये साहेबांनी पाडून दिली. त्यानिमित्त त्यांचं निश्चित या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. कोरोनानंतर साधारणतः मी पहिल्यांदाच या प्रांगणात आलो असेल. कोरोना असताना या शाळेमध्ये पहिलीचा वर्ग आहे, त्या ठिकाणी भाग्यश्रीताईंनीच मला आणून बसवलं होतं. अर्थात ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून होतं. आणि त्यानंतर पहिल्यांदा मी पुन्हा एकदा या शाळेत येतोय. हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आज देशभरामध्ये साजरा होतोय आणि या दिवसाचं औचित्य असं आहे की आतापर्यंत आपण काय काय केलं, काय विकास केला, तो देशाचा असेल, राज्याचा असेल किंवा त्या ठिकाणचा असेल, आणि इथून पुढे आपली काय परिस्थिती आहे, काय आपण करणार आहोत. आणि हे सगळं करत असताना आपल्याला इथून पुढे देखील एक पंचविषय, अर्थात वेळ झालेला त्याच्यामुळे मी फार वेळ घेणार नाही, परंतु पंचविषय नावाचे जे काही विषय आहेत, येणाऱ्या काळामध्ये देशभरामध्ये आपल्याला ते ऐकायला मिळतील, पाहायला मिळतील, वाचायला मिळतील. व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्या समोर ती सगळी माहिती येईल. ह्या पंचविषयांच्या संदर्भामध्ये मी एक छोटंसं 2-2 मिनिटाचं जे योग्य वाटतं ते ठिकाणी आपल्यासमोर सादर करणार आहे. ह्या पंचविषयामध्ये प्रामुख्याने सगळ्यात पहिला जो विषय आहे तो पर्यावरण विषय आहे, सामाजिक समरसता दुसरा विषय, तिसरा विषय कुटुंब प्रबोधन म्हणून येतोय, चौथा विषय नागरी संहिता, नागरी आचारसंहिता, आणि सगळ्यात 5वा विषय आणि महत्त्वाचा विषय स्वचं जागरण. आणि हे सगळे विषय घेऊन संपूर्ण देशभरामध्ये आपल्याला येणाऱ्या काळामध्ये हे ऐकायला मिळेल, वाचायला मिळेल. आणि म्हणून जर आपण या विषयांवर जर चिंतन करायचं ठरलं तर पर्यावरण विषयाला सगळ्यात पहिलं प्राधान्य का दिलेलं आहे. आपण पाहतो आज मुंबईसारख्या ठिकाणी किंवा देशभरामध्ये पर्यावरणाचा समतोल राखले, जगभरामध्ये, देशभरामध्ये, जगभरामध्ये आज आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. ऑक्सिजनची कमतरता आहे, सगळ्या ठिकाणी झाडतोड असेल, पर्यावरणाचं नुकसान असेल, तो समतोल राखला जात नाही. आणि म्हणून पर्यावरण हा विषय घेताना आम्हाला त्यामध्ये काय म्हणून सहभाग करता येईल. आपण म्हणतो आमचा भारत महासत्ताकच्या दिशेने वाटचाल चालू आहे, देशाची वाटचाल त्याच्या दिशेने सुरू राहील, परंतु आम्ही आमचं गाव म्हणून आणि आमचं नागरी कर्तव्य म्हणून आम्ही आमच्या गावासाठी काय केले पाहिजे आणि काय करणार आहोत याचा विचार मला असं वाटतं इथल्या बसलेल्या सगळ्या अगदी विद्यार्थ्यांसहित सगळ्यांनी या पंचविषयामध्ये केला पाहिजे. पर्यावरणामध्ये आपण पाहतो आज इतका पाऊस पडून देखील गरम होत आहे.
मुंबई सारख्या ठिकाणी शहरी धरणं सगळ्या ठिकाणी भरलेली आहेत, परंतु गरमी कमी व्हायला मागत नाही. ह्याचं एकमेव कारण म्हणजे पर्यावरणाचा समतोल आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून हा समतोल राखण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपण काय करू शकतो? आपण झाडं लावू शकतो का? आपण हा कधी विचार केलाय का मी एखादं झाड लावेल? आपल्या घरातला जर व्यक्ती कोणी गेलं तर आपण त्याला सरपंच म्हणून झाडाचा सरपंच घेतो, परंतु त्या बदल्यात माझ्या घरातला एखादा व्यक्ती गेलाय त्याची एक आठवण म्हणून कदाचित एक झाड आपण लावू शकतो का? माझ्या वाढदिवसाला माझ्या आनंदाच्या क्षणी एखादं झाड आम्ही लावू शकतो का? अशा पद्धतीचा विचार जर आपण सगळ्यांनीच केला तर निश्चितपणे मला असं वाटतं की परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून पर्यावरणात केवळ झाड हा विषय नाही, झाडं असेल, पाणी असेल, साधन संपदा असेल, ह्या सगळ्यांचा समतोल राखला पाहिजे. आणि म्हणून मी माझ्या परीने काय करणार आहे? आम्ही सहज जाता जाता म्हणतो हा लिंब डाळायचा, बाभळ डाळायची. डाळणं ठीक आहे, पण आम्ही कधी झाड लावलं का? तो विचार खरं म्हणजे मला असं वाटतं पर्यावरण हा विषय घेऊन प्रत्येकाने हे ठरवलं. आणि मी हे का सांगतोय म्हणजे खरं म्हणजे केलं तर सांगितलं पाहिजे, अन्यथा उगाच इथे येऊन भाषण करायचं अशातला मी एक छोटंसं म्हणजे माझ्या आईचं उदाहरण मी या ठिकाणी देऊ शकेल. माझे वडील ज्यावेळेस वारले त्यावेळेस तिथल्या कंपनीतल्या लोकांनी साधारणतः 2003 साली 1.5 लाख रुपये गोळा केले. एकही पैसा आईनी नाही घेतला आणि त्या पैशातून देहूच्या गाथा मंदिरापर्यंत, मुख्य रस्त्यापासून गाथा मंदिरापर्यंत जवळपास 110 झाडं लावली. आणि त्याला पाणी घालण्याचं काम पुढचं वर्षभर महाराजांनी केलं. आणि म्हणून मला असं वाटतं अर्थात त्याला खूप वेळ गेला, परंतु आपण पर्यावरण हा विषय घेऊन किंवा शिक्षकांनी, इथल्या शाळेतल्या शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना सांगून किमान एखादं झाड आम्ही आमच्या आजूबाजूला, घराच्या आजूबाजूला शेजारी लावू शकतो का? एखाद्या आनंदाच्या क्षणी, त्याचा बड्डे असेल, एखादं दुःखाचं वातावरण असेल, आमच्या मळ्यात देखील आमच्या नानी बैल गेला म्हणून बैल ज्या ठिकाणी पुरला त्या ठिकाणी झाड लावलं. हा विषय आपण सगळ्यांनी केला पाहिजे. पर्यावरणानंतर दुसरा जो विषय येतो सामाजिक समरसता. सामाजिक समरसता या विषयामध्ये आपण देशभरातली परिस्थिती, अर्थात विकास हा एक भाग झाला. विकासाच्या दृष्टीने आपला भारत वाटचाल करत आहे, तो करत राहील. कदाचित दुसऱ्या बाजूला अनेक विविधतेवर चर्चा होतील. आपल्याला त्या चर्चेच्या ठिकाणी जायचं नाही. जे चांगलं आहे ते घ्यायचं आणि ते पुढे नेऊन आपला विकास कसा होईल, आपल्या गावाचा कसा होईल हे त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. आणि म्हणून हे सगळं चालत असताना सामाजिक समरसता जर आपण पाहिलं तर विविध ठिकाणी जातीपातींमध्ये इतक्या खालच्या थरावर विष पेरलं जातं की आमच्या बाजूला बसलं की बघण्याचा दृष्टिकोन देखील आपला बदलून जातो. आपण काय विचार करतो आहोत? आपण आपली परंपरा काय? आपली फार मोठी परंपरा काय? मोठ्याची परंपरा आहे आमची. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा म्हणतो आम्ही. तो आदिनाथ भगवान शंकर इथे आपल्या इथे संगमेश्वराजवळ बसलेले आहेत. दुसरा अवतार भगवान रोकडेश्वर म्हणून आहे. आणि एवढ्या मोठ्याची परंपरा जर आपली असेल तर आम्ही काय म्हणून या अशा सामाजिक समरसता जातीपातीमध्ये आपण वावरतो? आम्हीच आमच्या क्षुद्रपणाने आमुचा बांधव क्षुद्रविला, कलंक हा जरी शेवाळा सम, समाज जाईल रसातळा, सारे मिळून या पापाना चला देऊ या तिलांजला. संतांनी देखील हेच सांगितलं ना. सगळ्या जातीपातीच्या लोकांना घेऊन संतांनी पुढे नेलं. आणि आजही आपण या सगळ्या समाजामध्ये जातीवरून आणि छोट्या छोट्या कारणांवरून जर भांडणं होत असतील, त्या पद्धतीने जर आपण वागणार नसेल तर हा विचार आपल्याला कुठेतरी या बिंदू मार्फत सामाजिक समरसता हा बिंदू घेऊन आपल्याला ते केलं पाहिजे. 700 वर्षापूर्वी एकनाथ महाराज स्वतः महारवाड्यात जेवायला गेले आणि अजूनही आमच्या डोक्यात जर तसले विचार जर घोळत असतील तर आपण आपल्या परंपरेला विसरलो, आम्ही आमच्या मूळ संस्कृतीला विसरलो असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून पर्यावरणानंतर सामाजिक समरसता हा विषय घेऊन आपल्याला काय करता येईल, कोण काय करेल हा नंतरचा भाग झाला. मी काय करणार आहे, माझं वागणं कसं असलं पाहिजे हे जर आपण ठरवलं तर निश्चितपणे आपल्या गावापुरतं मी सांगेल बदलायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून हा सामाजिक समरसतेचा विषय झाला. पर्यावरण, सामाजिक समरसता, त्याच्यानंतर पुढचा तिसरा जो बिंदू आहे कुटुंब प्रबोधन. खरं म्हणजे कुटुंब प्रबोधन करावं लागेल इतकी दुर्दैवी परिस्थिती आज आहे. प्रत्येक कुटुंबाचं, अर्थात एकत्रित कुटुंब होती त्यावेळेस भाग वेगळा होता. आज सगळी स्वतंत्र कुटुंब झालेली आहेत. आणि या स्वतंत्र कुटुंबामध्ये देखील
मुलं बघितली सारखी काहीतरी आपलं व्हॉट्सॲप काही ना काही बघत असतात. शहरी भागात ही परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आहे. बाप एका ठिकाणी कामाला आहे, आई दुसरीकडे आहे, मुलांचं काय चाललं माहीत नाही. आणि अशा वेळेस कुटुंबाचं प्रबोधन केलं पाहिजे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे? तर कुटुंबाच्या प्रबोधनासाठी किमान आम्ही रोज जेवायला एकत्र एक टाइम तरी बसू शकतो का? असेल आपल्याला कामं. सगळ्यांचं एकत्रित जेवण झाल्यानंतर ज्या गप्पा गोष्टी होतात, जिथून जे विचार शहर आपल्या मुलांचे केले जातात, आपण केले जातात, त्याचा एक वेगळा परिणाम मुलांवर पडत असतो. आणि म्हणून कुटुंब प्रबोधन हे केवळ त्या अर्थाने नाही, फक्त जेवण म्हणून नाही, तर कुटुंबामध्ये आपल्या मुलाला नेमकं काय लागतंय. नाही तर कायमच बाप रागवतोय आणि कायमच म्हातारा रागवतोय म्हणून त्या बापाविषयी मुलाच्या मनात द्वेष उत्पन्न व्हावा आणि घराघरात भांडणं लागावीत. अशा पद्धतीचं जर कुटुंब राहिलं तर ही कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून कुटुंब प्रबोधन म्हणून आम्ही आमच्या मुलांना अगदी लहानपणापासून कीर्तनाला नेणं, प्रवचनाला नेणं, देवळात नेणं, त्यांना चांगले संस्कार देणं आणि ही संस्कारक्षम पिढी घडवणं हे सगळं आपल्या कुटुंबाचं काम आहे. आणि म्हणून कुटुंब प्रबोधन हा विषय, आज कुटुंब प्रबोधन अनेक व्याख्यानं होतात. मुंबईसारख्या ठिकाणी, शहरीसारख्या ठिकाणी कुटुंब प्रबोधन हा एक एक विषय घेऊन कुटुंबाचं अक्षरशः प्रबोधन केलं की आपण वागावं कसं. आणि म्हणून हा कुटुंब प्रबोधनाचा विषय गेल्यानंतर चौथा जो विषय आपल्याला येतोय पंचविषयामधला, जो नागरी आचारसंहिता, नागरिकांचं कर्तव्य. आपल्याला आपलं कर्तव्य माहीत नाही का? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण काय केलं पाहिजे. आपण चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, सगळ्यांशी आपला व्यवहार बंधुत्वाचा असला पाहिजे. पण हा व्यवहार आपण खरंच बंधुत्वाचा ठेवतो का? आपल्याला विचार करायची आवश्यकता आहे. खूप लांब नाही, आपल्या शेजारी जरी असले तरी आपण त्याच्याबरोबरचा आमचा व्यवहार चांगला आहे का? नागरी संहितेमध्ये काय आहे? नागरिकांची कर्तव्य काय आहेत? आत्ता काल परवा गावामध्ये 2 चोरीच्या घटना झाल्या, घरफोडीचा प्रयत्न केला गेला. शासन काय करायचं त्यांचा भाग आहे. आपण जर बारकाईने जर विचार केला ना तर चोरी करण्याची परिस्थिती यावी. समाज म्हणून आपण कुठे कमी पडतो ह्याचा विचार आपण केला पाहिजे. हे नागरी संहितेत येतं का? चोरी करणं नागरी संहितेत येतं का? काहीतरी कारणं असतील, समाज म्हणून आम्ही कमी पडलो असेल आणि म्हणून अशा पद्धतीच्या घटना घडतात. आपल्या गावाचं नाव जर चांगलं जावं असं वाटत असेल तर आपल्या इथली सगळी नागरी कर्तव्य ती आपण चांगली पेलली पाहिजे. आपण पाहिलं, आपण अनुभवलं असेल, गावात यात्रा असतील, विविध कार्यक्रम असतील, वेगवेगळ्या लांबून लांबून विविध गावातून समाज आपल्या गावामध्ये येतो. आणि हा सगळा समाज गावामध्ये आल्यानंतर आपण त्या समाजाची काही गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही अनेक प्रयत्न करतो. कोणी त्यांना पाण्याची व्यवस्था करतो, कोणी त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतो आणि काही जण ते पाणी मिळू नये म्हणून तेही प्रयत्न करतात. हे आपल्या नागरी आचारसंहितेमध्ये मोडतं का? आपल्यामुळे समाज वेठीस धरला जाऊ नये हे आपण कधी समजून घेणार आहोत? आपले वैचारिक मतभेद अवश्य असतील, ते असलेच पाहिजेत, परंतु समाज म्हणून जेव्हा आम्ही एकत्र असतो, नागरी म्हणून असतो, तेव्हा नागरी कर्तव्य आपण निश्चितपणे ते जोपासलं पाहिजे. कारण तोच आम्ही काय मेसेज म्हणून या समाजाला देतो, बाहेरून येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांना, सगळ्या रावळ्यांना काय मेसेज आम्ही देतो आमच्या कृतीमधून? असं म्हणणारे काय, अरे तिथं गेलो पाण्याची व्यवस्था नव्हती. आज जर आपण पाहिलं तर आपलं आदर्श गाव आहे आणि आपली ओळख ही आपल्या गावामुळे. कुठून आणारे, कोणता आहे? आंबीच आहे. बाहेर गेलो कुठला आहे? मुंबईचा आहे. राज्याच्या बाहेर गेलो महाराष्ट्राचा आहे. देशाच्या बाहेर गेलो इंडियाचा आहे, भारताचा आहे. म्हणजे आमची ओळख ही आमच्या गावामुळे. आणि आमचं गाव मोठं करायचं असेल तर नागरी संहिता, नागरी आचार, आपला जो व्यवहार जो दुसऱ्याबरोबर आहे तो व्यवहार आपण निश्चितपणे सांभाळला पाहिजे. आपल्या स्वतःला विचारलं पाहिजे, आपल्या कृतीमुळे समाज आपण वेठीस धरतोय का? आपले विचार मतभेद एकमेकाशी अवश्य असावेत, त्याबद्दल दुमत नाही, परंतु हा आचार आपण सांभाळला पाहिजे. आणि म्हणून नागरी कर्तव्य हा चौथा पंचविषयातला अत्यंत महत्त्वाचा विषय, अर्थात इथेच नाही संपूर्ण देशभरामध्ये चालणार आहेत हे विषय. आणि सगळ्यात शेवटचा विषय स्वचं जागरण. स्व, मी कोण आहे
ह्याचं जागरण, अर्थात आपण सगळे या गावाला एक आध्यात्मिक वारसा लाभल्यामुळे आपण सगळ्यांनी वेदांतावर सगळं ऐकलं असेल. मी कोण आहे, मी कशासाठी या ठिकाणी आलेलो आहे, ह्या स्वचं जागरण जर आपण केलं तर मला असं वाटतं मित्रांनो की आयुष्यात संपूर्ण पुढची आयुष्यभर आपल्याला कधीही दुःख किंवा त्याचा फारसा आपल्याला परिणाम आपल्या दुःखाचा आपल्यावर होणार नाही. आपण स्व म्हणजे काय आहोत, आपण कशासाठी, मी एक छोटीशी घटना, आपल्याला वेळ खूप झाला पण मी घटना गागरे साहेब थोडे 2-3 मिनिटं जास्त घेतो. फार लांबचं नाही, अगदी भारत स्वतंत्र व्हायच्या काळापूर्वीची घटना आहे. राजेशाही त्या ठिकाणी चालत होती. नंतर ती सगळी राजकीय संस्थानं खालसा झाली आणि त्या संस्थानामध्ये एका राजाला आपल्या गादीवर बसण्यासाठी पोटी मूलबाळ नव्हतं म्हणून कोणत्या तरी मुलाला दत्तक घ्यायचं. आणि दत्तक घ्यायचं तर काय करायचं, तर गावातल्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतली सगळ्या मुलांना या ठिकाणी बोलवा, त्यांच्या आपण मुलाखती घेऊ आणि जो चांगली मुलाखत देईल त्याला माझ्या गादीचा वारसदार म्हणून मी पुढे नेईल, असं ठरलं. अर्थात त्यावेळेस इंग्रजी आपल्याच भारतात होते. कलेक्टरचं फरमान निघालं, सगळ्या ठिकाणी गावांमध्ये गेलं, बाबा मुलांना घेतलं, चला चला चला. सगळे त्या राजवाड्यात आले, राजासमोर बसले, एकेकाची मुलाखत चालू होती. राजा त्याच्यावर प्रश्न विचारत होता, राणी बाजूला बसली होती. सगळ्यांची संध्याकाळी 5 वाजले परंतु योग्य उमेदवार मिळत नव्हता आणि जाणार म्हणून आता काही होत नाही. खेड्यातले एक पोरगा त्या ठिकाणी आला होता, शेवटचा पोरगा म्हणून त्याची मुलाखत घेतली होती. प्रत्येक मुलाला राजा प्रश्न विचारत होता, बाळा तू या ठिकाणी कशाला आला. पोरगा म्हणायचा नाही मला चॉकलेट मिळेल म्हणून आलो, एखादा पोरगा म्हणायचं मला बक्षीस मिळेल म्हणून आलो, एखादा पोरगा म्हणायचं नाही मला खेळायला मिळेल, मी राजवाडा बघायला आलो. विविध उत्तरं ती मुलं देत होती. राजा आणि ती राणी देखील नाराज होती की सगळी उत्तर अशा पद्धतीने येत आहेत. शेवटचा मुलगा ज्यावेळेस उभा राहिला आणि राजाने त्याला विचारलं की बाळा तू या ठिकाणी कशाला आलाय. त्या मुलाने मागचा पुढचा एकही विचार केला नाही, एक पाऊल पुढे ठेवला, एक पाऊल हात कमरेवर ठेवला, नाही म्हटलं मी या ठिकाणी राजा व्हायला आलोय. आणि ज्या दिवशी हे उत्तर ऐकता क्षणी त्या पोराची निवड केली गेली आणि त्याला राज्य बहाल केलं गेलं. सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे आपले संस्थानिक, ते सयाजीराव गायकवाड होते. मी या ठिकाणी कशासाठी आलोय, स्वची जाणीव काय, मी या ठिकाणी का म्हणून भाषण करतोय, मी शाळेमध्ये काय आहे, मी शिक्षक म्हणून काय आहे, मी शेतकरी म्हणून काय आहे, मी कशासाठी या ठिकाणी आलोय, मी माझं काम काय म्हणून करतोय आणि मी कोण आहे. हे सातत्याने हा प्रश्न जेवढा आपल्याला सतावा लागेल ना की मी कोण आहे, मी कोण आहे, हा प्रश्न ज्या वेळेस आपल्याला सतावेल ना त्यावेळेस बंधूंनो आपली वाटचाल ही योग्य दिशेने चाललेली असेल. आणि म्हणून स्वची जाणीव, मी मगाशीच म्हटलं आपली परंपरा मोठ्याची आहे. आपण स्व म्हणजे काय, ह्या चराचरामध्ये जर तो भगवंत सगळ्या ठिकाणी सामावलेला आहे आणि तो आणि मी ह्याच्यात जर मतभेद नाहीत, तो आणि मी एकच आहोत. आम्ही नमस्कार करतो म्हणजे काय करतो, आम्ही रामराम करतो म्हणजे काय करतो, आमच्या पूर्वजांनी घालून दिले. पण त्याच्या मागचा नेमका उद्देश काय. नमस्काराचा मुख्य मूळ धातू आहे नम. नम म्हणजे नमन करणं. मी नमन करतो, कोणाला करतो, तुझ्या हृदयात बसलेल्या रामाला, माझ्या हृदयात असणाऱ्या रामाने नमन करणं तो नमस्कार आहे. समोरचा त्याला उत्तर म्हणून राम राम करतो. आणि हे सगळं म्हणून स्व म्हणजे काय, आपण जर ते तत्व सगळ्या ठिकाणी वसुधैव कुटुंबकम म्हणतो. ही भूमी ही सगळी वसुधा आपलं कुटुंब आहे. माऊलींनी पण काय सांगितलंय, जो जे वांछेल तो ते लाभो, सगळ्यांना जे पाहिजे ते मिळो. स्वची जाणीव म्हणजे काय, हे आपल्याला वसुधैव कुटुंब, आपली संस्कृती काय म्हणते, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे म्हटलेलं आहे इथे. सर्वे भवन्तु सुखिनः म्हणजे सगळे सुखी होत, राज्य सुखी हो, एखादा देश सुखी हो, माझा भारत सुखी हो, असं काही नाही. सर्वे सुखिनः म्हणजे ज्याच्यामध्ये माणसं तर आहेतच आहेत, परंतु किडा मुंगी प्राणी पक्षी सर्वे भवन्तु सुखिनः, इतकी मोठी आपली संस्कृती आहे. आणि ती कधी आपल्याला ती स्वची जाणीव जोपर्यंत आपल्याला होत नाही. आणि म्हणून स्वची जाणीव हा अत्यंत महत्व. मी तुम्हाला सांगू म्हणजे ह्याची जाणीव जर आपल्याला सातत्याने राहिली ना, म्हणजे मी कायम, हा विषय फार वेगळा आहे परंतु भगवान रोकडेश्वर आपलं ग्रामदैवत आहे. मी मगाशी आपली परंपरा फार मोठ्याची आहे. आपण जर स्व म्हणून
जर त्याला बरोबर ठेवलं ना तर एकही अपयश आपल्या जीवनात येत नाही, एकही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि जर अपयश आलंच ना तर ती आपली नाही, ती त्याची इच्छा असते, कारण ते त्याच्या इच्छेने होत असतं. त्यामुळे आनंद काय दुःख काय असं मानायची अजिबात गरज नाही. आणि म्हणून ही स्वची जाणीव मला असं वाटतं की हा महत्त्वपूर्ण विषय आपल्या सगळ्यांनी केला पाहिजे. मी पुन्हा एकदा एक थोडंसं समरायझेशन करेल, थोडक्यात सांगेल. आपले जे 5 विषय, पर्यावरण आहे, सगळ्यात पहिला पर्यावरण आहे, सामाजिक समरसता आहे, कुटुंब प्रबोधन आहे, नागरी संहिता आहे आणि स्वतःची सगळ्यात शेवटची स्वची जाणीव. ह्या 5ही विषयांना घेऊन आपल्याला जसं जमेल तसं जमेल असं आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा. आणि एक खूप चांगला नागरिक म्हणून आपण आपल्या गावाचं, शेवटी आपल्या गावाचं नाव आपणच मोठं करणार. आपलं गाव मोठं झालं तर आपलं नाव आपण आपल्या गावाच्या नावाने ओळख. म्हणजे साधं साधं लग्न करताना देखील बाबा मुलगी कुठली, आंबीतली आहे का, नाही मग चांगलीच असेल. हे का म्हटलं जातं, कारण गाव चांगलं आहे. ही ओळख आपण आपली जर आपण स्वतः सगळी निर्माण करू शकलो तर मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी नागरिक म्हणून पुढे येऊ शकू. मला या ठिकाणी गागरे साहेबांनी आज खरं म्हणजे मला 2-3 वेळा बोलवलं होतं साहेबांनी, मला वेळही नव्हता. मला अक्षरशः सुट्ट्यांचे इतके प्रॉब्लेम्स असतात. वक्तृत्व स्पर्धेला साहेबांनी बोलवलं तेव्हा येऊ शकलो नाही. आणि आत्ता नेमकं म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं की ती त्याची इच्छा असते. आता काहीतरी घरफोडी झाली म्हणून मला पोलीस स्टेशनला जायचंय आणि मी आलो इथे. तो म्हणत असेल तू कसा येत नाही मी बघतो. चतुरातू शिरोमणी म्हणतात त्याला. त्याची इच्छा असते. हो अगदी. त्यामुळे मला या ठिकाणी शाळेमध्ये एक शिक्षक म्हणून आपल्या सगळ्यांसमोर काही 2 शब्द मांडायची मला संधी मिळाली. चुकून जर कोणाची नावं राहिली असतील, सगळे ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत आणि सगळ्यांची नावं माहीत नाहीत. म्हणजे माजी सरपंच सगळेच आहेत, विविध पदाधिकारी आहेत. आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. हॅलो.